पिंपरी चिंचवडमधल्या रुपीनगर परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे। 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचं समजतंय। या आगीमुळे परिसरातली एक बस जळून खाक झाली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र या 2 गॅस सिलेंडरचा स्फोट नेमका कसा झाला, त्यामागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील। गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वडेगाव बंध्या परिसरात जंगली हत्तींच्या कळपानं गेल्या 4 दिवसांपासून धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलंय। गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेनं सुमारे 25 ते 30 जंगली हत्तींचा कळप वडेगाव बंध्या परिसरात दाखल झाला आणि हत्तींच्या या कळपानं शेत शिवारातनं मार्ग काढत जाताना भाजीपाला, पाईपलाईन, मका पीक याचं मोठं नुकसान केलेलं आहे। या हत्तींनी वडेगाव बंध्या परिसरात आपलं बस्तान मांडल्याचं दिसतंय। ग्राम वडेगाव बंध्या येथे आलो असता मागील 3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या मका या पिकामध्ये हत्तीचा कळप आलेला आहे आणि 3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या मक्याच्या पिकाची खूप नुकसान झालेली आहे। तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी इथे आले असता ACF आणि RFO साहेब हजर होते। त्यांनी मदतीची आश्वासन देऊन मदत करू असे सांगितला। तेव्हा आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं अशी मागणी केली आहे की सरासरी पीक हे 40 क्विंटल येते आणि सरकारी भाव हा 2360 रुपये आहे। तो धोरण स्वीकारून सरकारने आम्हाला 94,400 रुपये अशी सरसकट झालेली नुकसान भरपाई प्रति एकरप्रमाणे द्यावी, ही आम्हाला शेतकऱ्याकडून मागणी आहे। पुढची एक बातमी वर्ध्यातली आहे। सीडेड एक्सप्लोजिव्ह कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। 400 कर्मचाऱ्यांनी रात्रभर कंपनीतच ठिय्या दिलेला होता। विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मजूर वर्ग अंदर काम करत असते, 500-700 लोक, महिला पुरुष, आणि त्यानंतर सेकंड शिफ्ट होते 3 वाजता चालू। त्या दरम्यान काही मॅनेजमेंटचे जे अधिकारी आहे यांनी पूर्ण महिलांना अंदर ठेवलं आणि बंदिस्त बनवलं। बंदिस्त बनवून अत्याचार करण्याचा पूर्ण षडयंत्र केलं। आंदोलन आमचं पुकारलं नाही अजून, कारण की आंदोलन उद्यापासून आहे। 12 वाजता नंतर कामगार विभागाचा जो नियमानुसार आम्ही अटी आमच्या ज्या आहेत त्या मान्य झाल्यात आम्ही पूर्णपणे मागं घेऊ, पण यदि आमच्या अटी मंजूर नाही झाल्या तर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, पण आम्ही अजून आंदोलन केलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।